तुमचं नशीब अडकल्यासारखं वाटतंय का? खूप प्रयत्न करूनही यश हातातून निसटतंय का? घरात सतत ताण, चिंता, नकारात्मक ऊर्जा जाणवतेय का? मग आजचा हा पवित्र उपाय तुमच्यासाठी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण हा उपाय नाही, ही आहे गणरायाची थेट जोडणारी साधना आणि माघ महिन्यात गणेश जयंतीच्या दिवशी केली तर तिचं फल अधिक गहिरं होतं. नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मंडळी, माघ महिना भक्तीच्या शुद्धतेचा, आत्मचिंतनाचा काळ आहे. या महिन्यात येणारी गणेश जयंती म्हणजे केवळ तिथी नाही, ती आहे नवचैतन्याची, नवसंकल्पाची, आत्मशुद्धीची संधी. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की माघ महिन्यात केलेली साधना ही हजारपट फल देते. कारण या काळात निसर्ग, मन आणि चेतना तिन्ही स्तरांवर शुद्धतेचं कंपन वाढलेलं असतं. आज आपण ज्या उपायाबद्दल बोलत आहोत तो केवळ बाह्य कृती नाही, तो आहे अंतर्मनाशी संवाद साधण्याचा मार्ग. एक सुपारी, एक मंत्र आणि भक्तीनं भरलेलं हृदय. एवढ्याच साधनातून मोठं परिवर्तन घडू शकतं. सुपारी ही साधी वाटणारी वस्तू आहे, पण भारतीय परंपरेत सुपारीला फार मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. सुपारी म्हणजे संकल्पाचं प्रतीक. जसं बी जमिनीत रुजतं आणि वृक्ष बनतं, तसं सुपारी म्हणजे तुमच्या संकल्पाचं बीज आहे. जेव्हा तुम्ही ती हातात घेऊन मंत्रजप करता, तेव्हा तुमची ऊर्जा, तुमचं भावविश्व, तुमचा विश्वास त्या सुपारीत साठवला जातो. पहाटेच्या शांत वेळेत किंवा शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास स्वच्छ अंघोळ करून मन शांत करून गणपतीसमोर बसावं. दिवा लावावा, वातावरण सुगंध असावा. मोबाईल हा दूर ठेवावा, कारण हा क्षण आहे आत्म्याशी जोडण्याचा. मंडळी, उजव्या हातात एक सुपारी घ्या, डोळे मिटा, गणरायाचं रूप डोळ्यासमोर आणा आणि मोठे करुणामय डोळे, शांत हास्य, कृपाळू मुद्रा आणि मग मनापासून श्रद्धेने हळूवार स्वरात मंत्र जप सुरू करा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. एक नाही, दोन नाही, तर 108 वेळा. प्रत्येक मंत्राबरोबर तुमचं मन अधिक स्थिर होतं, अधिक खोल जातं. विचारांचा गोंधळ हळूहळू शांत होतो. आता कुठेतरी एक दिवा पेटतो, हीच खरी साधना आहे. हा जप करताना कोणतीही मागणी करू नका. फक्त एकच भावना ठेवा. हे गणराया, मला योग्य दिशा दे. माझं मन शुद्ध कर. माझी वाट प्रकाशमान कर. कारण जेव्हा आपण फक्त शुद्ध भावनेने प्रार्थना करतो, तेव्हा विश्व आपोआप आपल्या बाजूने हालचाल करू लागतं. 108 वेळा मंत्र पूर्ण झाल्यावर ती सुपारी आता सामान्य राहत नाही. ती होते एक सिद्ध सुपारी, तुमच्या संकल्पाने, श्रद्धेने आणि ऊर्जेने भरलेली. यानंतर 2 विड्याची पानं घ्या. ती स्वच्छ असावीत. त्या पानावर तांदळाची आरास करा. तांदूळ म्हणजे समृद्धीचं प्रतीक. प्रत्येक दाणा म्हणजे एक आशा, एक शक्यता आणि एक शुभ संकल्प. त्या तांदळावर ही सिद्ध सुपारी अलगद ठेवा आणि ती व्यवस्था गणेश मूर्तीसमोर ठेवा. त्या क्षणी काही विशेष शब्द बोलण्याची गरज नाही. फक्त शांत बसून डोळे मिटा. मनात कृतज्ञता ठेवा. माझ्या आयुष्यात जे चांगलं घडणार आहे त्यासाठी धन्यवाद म्हणा. हा क्षण अत्यंत सूक्ष्म असतो. अनेकांना कळतही नाही. पण त्यावेळी मनाच्या खोल स्तरावर काहीतरी बदल घडू लागतो. तुमची भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि हळूहळू जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. मंडळी, हा उपाय म्हणजे जादू नाही. हा उपाय मनाचं पुनर्रचन आहे. कारण जेव्हा मन बदलतं, दृष्टिकोन बदलतो, ऊर्जा बदलते, तेव्हा परिस्थितीही बदलते. गणपती म्हणजे बाहेरचा देव नाही. गणपती म्हणजे तुमच्याच आतली बुद्धी, विवेक, अडथळे दूर करणारी शक्ती किंवा विघ्नहर्ता. अनेक भक्त सांगतात की या साधनेनंतर त्यांच्या आयुष्यात छोटे-छोटे पण सुंदर बदल घडू लागले. कुठे अडकलेली कामे सरकू लागली, मन अधिक शांत झालं, घरात सकारात्मक वातावरण निर्माण आहे. हे सगळं चमत्कार नाही, हे आहे श्रद्धेचा आणि शिस्तीचं फलित. आजच्या धावपळीच्या युगात आपण बाहेर खूप शोधतो, यश, समाधान, शांती. पण ही साधना आपल्याला आत वळवायला शिकवते. कारण खरी कृपा ही आतूनच सुरू होते. माघ गणेश जयंतीचा दिवस म्हणजे नव्या सुरुवातीचा दिवस. त्या दिवशी हा उपाय केल्यास तो तुमच्यासाठी केवळ एक विधी राहत नाही, तर तो बनतो जीवनातला एक टर्निंग पॉइंट. तुम्हीही हा उपाय करा. श्रद्धेने करा, शांत मनाने करा, अपेक्षा न ठेवता करा. कारण जेव्हा अपेक्षा नसते, तेव्हा मिळणारी कृपा ही अधिक शुद्ध असते. मंडळी मंडळी
जर आजची ही माहिती तुमच्या हृदयाला भिडली असेल, जर ह्या उपायाने तुमच्या मनात कुठेतरी आशेचा एक दिवा पेटला असेल, तर हेच ह्या व्हिडिओचं यश आहे. गणरायावर श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पहा. कारण जिथे श्रद्धा असते, तिथे मार्ग आपोआप निर्माण होतो. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात उपयोगी वाटला असेल, तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण, सकारात्मक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.